सांगा, पहिले पुरुषांना विचारतो. बरं, देवावर कोणाकोणाचं प्रेम आहे? हात वरती करा. इकडे तुमचं तुमचं काकाजी खुर्चीवर बसले. ओ काकाजी, हा, तुमचं प्रेम देवावर आहे की फुलावर आहे? हा, देवावर आहे प्रेम. बरं, आता इकडचा नंबर. तुमचं प्रेम सांगा, देवावर आहे की मुलावर आहे? आणि हात वरती करा. करा. मुलावर कोणाकोणाचं प्रेम आहे? बरं, देवावर कोणाकोणाचं प्रेम आहे? हात वरती करा. करा ना. कोण नाही इथं, आपले आपणच आहोत, दुसरं कोण नाही. मी 3 वर्ष झाले तुमच्या गावात येऊन राहिलो, त्याच्यामुळे माझे प्रत्येक चेहरे ओळखीचे आहे. करा हात वरती. कोणाकोणाचं देवावर प्रेम आहे? काळा हे हात शॉल मधून बाहेर काढा. कोणाकोणाचं प्रेम आहे देवावर? बरं, मुलावर कोणाकोणाचं प्रेम आहे? काहीच नाही सांगत काय तुम्ही? जाऊ द्या, मीच खाली बसून जातो मग. आता तरी बोला ना, कोणाकोणाचं देवावर प्रेम आहे? ताई तुमचं सांगा, देवावर आहे की मुलावर आहे? हातच वरती करा ना, बोलू नका. देवावर कोणाकोणाचं प्रेम आहे? हात वरती करा. मी एवढंच विचारत राहणार आहे. रातचे 3 जरी वाजले तर एवढंच विचारणार. देवावर कोणाकोणाचं प्रेम आहे? हात वरती करा. जसं यांनी केलं ना, एकच हात. ते बाहेर बसलं, ते हात वरती करून इकडे बसायला पाहिजे, ते तिकडे जाऊन बसलं. बरं, मुलावर कोणाकोणाचं प्रेम आहे? बोलत जा ना मावल्याने. मी तुमच्या मुलासारखा आहे, मी तुमच्या भावासारखा आहे, बोलत जा. मुलावर कोणाकोणाचं प्रेम आहे? एकाचही नाही. हा, ते युट्यूबवर चाललं ते सर्व. करा हात वरती. हा, मी हात वरती केल्याशिवाय राहणार नाही. मी नाही तर बसतो. करू का? ज्ञानेश्वर माऊली करू का? नाही तर करा मग पटकन. सांगा मला 2 पैकी 1 गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही. तुम्हाला माहित आहे ना, मी ज्यावेळेस भागवत कथेला या ठिकाणी आलो, त्या दिवशी तुम्हाला शेवटच्या 7व्या दिवसापर्यंत मी तुम्हाला बोलकं केलं. तुम्ही बोलत नव्हत्या, पण मी तुम्हाला बोलकं केलं या ठिकाणी. म्हणून आता सांगा, मी आता 2च तासाकरता आलो, पण तुमच्या जवळून मात्र मी उत्तर घेऊन जाणार आहोत, आणि ते उत्तर मी तिकडे नागपुरात सांगणार आहोत. मग मला तुम्ही सांगा, तुमचं प्रेम मुलावर आहे की देवावर आहे? ज्यांचं मुलावर असेल त्यांनी हात वरती करा. करा. हा, शाबास. आता हात खाली करा. मी काही जास्त कठीण विचारलं का? बरं, आता देवावर कोणाकोणाचं प्रेम आहे? हा, सर्वेचं देवावर प्रेम आहे. बरं बरं बरं, देवावर प्रेम आहे ना सर्वेचं? बरं, इकडे देवावर प्रेम आहे सर्वेचं. असंच धरून चालू. मी तुमची केस नेतो आता सुप्रीम कोर्टात. आमचं देवावर प्रेम नाही. मी याच ठिकाणी, याच नाही अकोल्यामध्ये, याच नागदेवतेच्या दरबारामध्ये सिद्ध करून दाखवतो. नाही सिद्ध करून दाखवलं तर पुढच्या वर्षी मला पुन्हा बोलवा. कशा करता? या मंडपात फाशी देण्याकरता. तुमचं देवावर प्रेम आहे ना सर्वांचं? बरं, मला तुम्ही सांगा, आपल्या घरामध्ये छोटी छोटी मुलं आहे ना? छोटी छोटी मुलं कॉन्व्हेंटला जातात ना, वलगावला. किती वाजता जातात? हा, इकडचा विषय. किती वाजता जातात? सकाळी 7:30 वाजता. बघा, तुम्ही सांगून राहिल्या, मी काहीच बोलून नाही राहिलो. मी तुमच्याच मतानं चालतो. 7:30 वाजता सकाळी आपली मुलं कॉन्व्हेंटला जातात. मग त्यांचा डबा करून देता ना तुम्ही? त्यांच्या आवडीचे पदार्थ करून देता. पराठा करून देता, गोबीचा पराठा करून देता, आलूचा पराठा करून देता, त्यांच्या आवडीचे पदार्थ करून देता. त्यांचा डबा भरता. डबा भरल्यानंतर पाण्याची बॉटल त्याच्या बास्केटमध्ये, मग त्याचं दप्तर आणि ते आपला त्याचा जेवणाचा भोजनाचा डबा घेतला की मग आपण काय करतो? त्याला स्कूल बस पर्यंत नेऊन पोहोचवतो. असं बरोबर आहे ना? त्याला आपण स्कूल बस पर्यंत पोहोचून देतो. एक वेळा का स्कूल बस मध्ये त्याला बसवून दिलं, मग मात्र मॅडम घरी झोपायला मोकळ्या. घरामध्ये सीसी कॅमेरे लावले पाहिजे. नाही तर बाया म्हणतात, मला काय आहे, घरात जरा करून पहा, आम्हाला किती कामं असतात. तर बरं, जाऊ द्या, तो भाग जाऊ द्या. 7:30 वाजता तुम्ही त्याचा डबा करून देता. मग तुम्हाला 7:30 वाजता त्याचा डबा करून द्यावा लागतो, तर तुम्ही उठता किती वाजता डबा करण्याकरता? 5 वाजता. मी काहीच नाही बोलून राहिलो, तुमच्या शब्दानं चालून राहिलो. 5 वाजता बरोबर आहे? ऑब्जेक्शनवर मी लावलो. 5 वाजता उठता.
बरं 5 वाजता उठल्यानंतर त्याचा आपण डबा करून देता. हो. काकाजी बरोबर ऐकलं. 5 वाजता उठल्यानंतर त्याचा आपण डबा करून देता. मग 5 वाजता त्याचा डबा करून देता, आंघोळ करून देता का बिना आंघोळीचा करून देता? माय आता काय बोलावं सांगा. आता सांगा ताई, आंघोळीचा करून देता की बिना आंघोळीचा करून देता? बिना आंघोळीचा. मी काहीच नाही म्हटलं. तुम्ही जसं जसं म्हणता तसं तसं मी समोर चालतो. ऑब्जेक्शनवर मी लावतो. जसं जसं तुम्ही बोलता तसं तसं मी समोर चालतो. बिना आंघोळीचा त्याचा डबा करून देता तुम्ही. समजा आंघोळ करून देता येत असेल, म्हणजे एखादी माऊली हजारात आंघोळ करूनही डबा करून देत असेल, तर मग मला तुम्ही सांगा, आंघोळ करून जर त्याचा डबा करून द्यायचा आहे तर किती वाजता उठावं लागेल? 4 वाजता. तुम्ही समोर आल्या. ऑब्जेक्शनवर मी लावतो. 4 वाजता. मी कशा करता बोलतो मावल्यांनो, तुमच्याकडे पाहून. हो, तुम्हाला या सनातन धर्माने फार मोठी उपमा दिलेली आहे. बघा, जी स्त्री बिना आंघोळीची किचन मध्ये प्रवेश करत असेल त्या घरात कधीही समाधान राहत नाही. जी स्त्री बिना आंघोळीची किचन मध्ये प्रवेश करून स्वयंपाक करत असेल त्या घरात कधी समाधान राहत नाही. का समाधान राहत नाही? आपण स्वयंपाक बनवत नाही, आपण प्रसाद बनवतो आणि ते जे अन्न आहे ते प्रसाद म्हणून आपण सेवन करतो. आणि ते प्रसाद म्हणून सेवन केलं, प्रसादे सर्व दुःखानां हानी रसोपजायते. तो प्रसाद आहे, ते अन्न नाही आहे. म्हणून मावल्यांनी आंघोळ करून किचन मध्ये प्रवेश केला पाहिजे आणि स्वयंपाक केला पाहिजे. कारण ते अन्न आहे, तो प्रसाद आहे. मावल्यांना मी चूल आणि मूल सांगणार नाहीये. मी कशा करता बोलतोय, तुम्हाला सनातन धर्माने फार मोठी उपमा दिलेली आहे. अरे गव्हर्नमेंट तुम्हाला 50% आरक्षण देईल त्यावेळेस देईल, पण सनातन धर्माने तुम्हाला आधीच 75% आरक्षण दिलेलं आहे. कारण तुम्ही साधारण स्त्रिया नाही आहे. तुम्ही कोण आहे? तुम्ही अन्नपूर्णा आहे. काय वांग्याची भाजी झाली होती वा? 2 वेळा 3 वेळा भाजी खाणं वय. काय वांग्याची भाजी? काय मावल्यांनी वांग्याची भाजी? हो, तुम्ही अन्नपूर्ण आहे. तुम्ही अन्नपूर्ण आहे. आणि अन्नपूर्णेच्या हातात स्वयंपाक कसा असावा? हो, बघा कशा करता बोलतो आहे. चूल आणि मूल सांगणारा नाही आहे मी. तुम्ही अन्नपूर्ण आहे. नोकरी करण्यापेक्षा घर सांभाळणं केव्हाही कठीण आहे. नोकरी करण्यापेक्षा घर सांभाळणं हे केव्हाही कठीण आहे. नोकरी तर कोणी करू शकते, पण एक वेळा घर सांभाळून पहा. अहो, दोघही पती पत्नी जर नोकरीला असते तर कोणी घर सांभाळा? तुमच्यावर तुमची स्वतःची जबाबदारी नाही आहे. तुमच्यावर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. तुमची एकटीची जबाबदारी नाही आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे. हे महाभारत कोणामुळे घडलं? शकुनीमुळं? शकुनीमुळं अजिबात नाही. दुर्योधनामुळे तर अजिबात नाही. धृतराष्ट्रामुळे तर अजिबात नाही. मग कोणामुळे घडलं हे महाभारत? द्रौपदीमुळे घडलं नाही. महाभारत घडण्याला कारण जर कोणी असेल ना तर ती म्हणजे गांधारी. या गांधारीमुळे महाभारत घडलं. गांधारी स्वतःला पतिव्रता समजत होती. धृतराष्ट्र हा आंधळा होता, जगाला माहिती आहे. मग लग्न झाल्यावर हिने कशाला डोळ्याला पट्टी बांधली? कशाला डोळ्याला पट्टी बांधली? एवढी पतिव्रता होती का? तिने डोळ्याला पट्टी बांधली. त्याचा परिणाम हा झाला, 100 मुलं वाया गेली. त्याचा परिणाम हा झाला, युद्धामध्ये 100ही मुलं वारल्या गेली. माझं वाक्य जर पटलं तर 100 टाळी वाजवा. थांबा, आता नका वाजवा. म्हणून म्हणतो मावल्यांनो, तुम्हाला बनायचं असेल ना तर गांधारी बनू नका. बनायचं असेल तर कुंती बना. तुम्ही जर गांधारी बनत असाल तर तुमची मुलं कौरवासारखी एक दिवस बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही कुंती बनत असाल तर तुमच्या गर्भामधून अर्जुनासारखी मुलं जन्माला येईल आणि त्यांचं रक्षण करायला स्वतः पांडुरंग येईल. बनायचं असेल ना तर कुंती माता बना. म्हणून तुमच्यावर तुमची जबाबदारी नाही आहे, तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे. ऑफिस मध्ये जी स्त्री काम करते तिच्यावर कोणीतरी एक बॉस असतो ना, बॉस तिच्यावर. ज्यावेळेस ती स्त्री घरी आल्यानंतर तिच्यावर कोण बॉस असतो? तिच्यावर कोणी बॉस असतं का? ती सर्वांची बॉस असते घरामध्ये. आपला विषय कोणता होता?
एखादी माऊली 4 वाजता डबा आंघोळ करून डबा करूनही देत असेल मुलांचा, करूनही देत असेल तर ती लाखात या समजा. मग मला तुम्ही सांगा, एखाद्या माऊलीने तरी आता हात वरती करून सांगा, किंवा एखाद्या इकडे पुरुष मंडळीने सुद्धा हात वरती करून सांगा का मी सकाळी उठली आणि भगवंता करता 4 वाजता आंघोळ करून डबा करून दिला. आता सांगा मला, आता आर्ग्युमेंट संपलं, आता निकाल देण्याची वेळ आली आहे. आता सांगा, करतं का कोणी आंघोळ करून देवासाठी? करतं कोणासाठी? मुला करता. मग मला तुम्ही सांगा बरं, आता म्हणत होते आमचं देवावर प्रेम आहे. देवावर प्रेम आहे का आपलं? का देवावर आहे का मुलावर आहे? कोणावर प्रेम आहे आपलं? मुलावर प्रेम आहे. मुलावर जरूर प्रेम करा, मुलावर जरूर प्रेम करा. हो, पण ते प्रेम असं करा की मुलं त्या धृतराष्ट्रासारखी नाही निघाली पाहिजे. मुलं कशी असावी? प्रेम जरूर करा मुलावर, पण आकाशामध्ये हजारो चांदण्या आहेत, हजारो चांदण्या असून देखील ती मुलं, ते चांदण्या काही कामाच्या नाही, एकटा चंद्र कामाचा आहे. म्हणून मुलं कशी असावी घरामध्ये? कुडी कन्या पुत्र होती जे साथी, कुडी कन्या पुत्र होती जे साथी, होती जे साथी, कुडी कन्या पुत्र होती जे साथी, सजाता म्हणून घरामध्ये सात्विक वृत्तीची मुलं जन्माला यावी. म्हणून मुलावर प्रेम जरूर करा, पण मुलावर प्रेम करता करता मुलं ही आपल्या मुठीत सुद्धा असली पाहिजे, यावर सुद्धा लक्ष ठेवायला. म्हणून दुसरा उपदेश कोणता आहे? मित्र संमती नावाचा, जो आई वडिलांनी मुलांना करायचा असतो. तिसरा उपदेश कोणता आहे? कांता संमती नावाचा, जो उपदेश महिलांनी पुरुषांना करायचा असतो. महिलांना सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार आहे पुरुषांना, पण तो उपदेश कसा करावा? प्रेमाने उपदेश करावा. हो, रागाने नाही, प्रेमाने करायचा. घेत जा ना, घेत जा ना, एवढी नका घेत जा. तुम्हाला मी काही घेण्यासाठी काही मनाई करते का? कधी म्हटलं काय मी तुम्हाला? कधीच नाही म्हटलं. घेत जा, पण एवढी नका घेत जाऊ. अहो, तुम्हाला पत्नी समजत नाही, तुम्हाला मुलं समजत नाही. हो, तुम्ही घेत जा, पण आठवड्यातून 1 वेळा घेत जा. एवढी नका घेत जाऊ, असं प्रेमाने त्याला सांगावं. हो, घेत जा, पण एवढी नका घेत जाऊ. अहो, तुम्हाला मुलं समजत नाही, तुम्हाला पत्नी समजत नाही. एक जण तर घेऊन आलं, चाललं लेझिम खेळत 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 घरी पोहोचलं, आणि त्या घरच्या बाईला म्हणायला लागलं, चल निकल बाहेर. घरची बाई म्हणे, धड मराठी बोलत नाही, आज हिंदी बोलायला लागलं. एका जणाला विचारलं, का रे पेल्यानंतर एवढी कुठे काही हिंदी आठवते? म्हणे, महाराज घेऊन पाहत जाणार, थोडे थोडे तुम्ही इंग्रजीत कीर्तन कराल. 2-4 जण पिऊन राहिले, ते एक थेंब जमिनीवर सांडला आणि त्या उंदरानं चटला. ते गेलो माधुरी जवळ, ए बिल्ली की बच्ची चल निकल बाहेर. आता ते म्याव आहे, म्याव खाव, तसं हे हिंदी बोलायला लागले, चल निकल बाहेर. ते म्हणे, माझ्या घरचं महाराज माणूस रोज विना घेऊन उभं राहते, आज कसं काय पिऊन आलं? तिनं दार उघडलं, दार उघडून पाहत होतं, काय हे आपल्या घरचं नाही, ते शेजारच्या घरचं. म्हणे, हो दादा, हे तुमचं घर नाही, ते शेजारचं घर आहे तुमचं. हा, तुम्हारे मरत तो दादा बोल रही क्या? तिनं विचार केला, हे समजण्याच्या पलीकडचं आहे. तिनं एक त्याच्या कानाखाली लावली, त्याची नशा उतरली, खाली आलं. मित्राला म्हणायला लागलं, चल राजा, आपलं घर नाही. मित्र म्हणे, तुला कसं काय कळलं? म्हणे, तिनं माझ्या कानाखाली लावली, मी घरी जातो तर रोज चप्पल खायला. म्हणून घेत जा, प्रेमाने उपदेश करावा. महिलांना उपदेश करण्याचा अधिकार आहे, पण तो कसा उपदेश आहे? प्रेमाने उपदेश करण्याचा अधिकार आहे. घेत जा, आठवड्यातून 1 वेळा घेत जा, महिन्यातून 1 वेळा घेत जा. तुम्हाला पत्नी कळत नाही, तुम्हाला मुलं कळत नाही, एक जण तर घेऊन आलं, चाललं रस्त्यानं लेझिम खेळत खेळत, आणि चौकात म्हैस होती बसली, आणि म्हशीवर जाऊन तणगडलं. जसं म्हशीवर तणगडलं तसं ते म्हणायला लागलं म्हशीला, का ग रोज दारात उभी असते, आज भर चौकात येऊन बसलो.
असं करता करता पाठीवरून हात फिरवता फिरवता त्या म्हशीचं शेपूट आलं हाती आणि शेपूट फिरवायला लागला. उडे जब जब जुल्फे कागद तुला कालच ते ब्युटी पार्लर मधून कतरून आली हे शेपूट. असं करता करता दुसरा हात गेला त्याचा खाली, त्या म्हशीनं टाकला होता एवढा मोठा. कागद म्हणे अख्खीच्या अख्खी फेअर अँड लवलीची बॉटल उघडली का या ठिकाणी. कशा करता बोलतोय मी, घेत जा पण एवढं महिन्यातून एक वेळा घेत जा, 6 महिन्यातून एक वेळा घेत जा, एवढी नका घेत जाऊ. प्रेमाने उपदेश करावा. आपल्या घरचा बुवा जर गरम होऊन जर आला तर त्याला सांगावं, हे बघा तुम्ही घेता बाहेरचा राग माझ्यावर काढता, हे बघा बाहेरचा राग माझ्यावर काढत नका जाऊ, मी तुमच्याकरता स्वेटर विणून राहिली, उन्हाळ्यात तुम्ही घालत जा, हिवाळ्यात मी घालत जाईल, असं प्रेमाने सांगावं त्याला. एक दिवस प्रेमाने घेता घेता प्रेमाने सांगता सांगता एक दिवस त्याचं व्यसन सुद्धा सुटल्याशिवाय राहणार नाही. मावल्यांनी उपदेश करावा प्रेमाने. संतांनी हाच उपदेश प्रेमाचा समाजाकरता केला. कोणता उपदेश केला? लागोनी आपण